नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर खूप थकलेले, जड आणि अशक्त वाटतं का? तुमच्या शरीराला रात्रभर विश्रांती मिळाली नाही असं वाटतं का? आणि तुम्हाला जेव्हा जाग येते तेव्हा सुस्ती आणि थकव्याची एक विचित्र भावना तुम्हाला ग्रासते का? जर असं असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. आपण अनेकदा अशा गोष्टी सामान्य आहेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. तथापि हे आपल्या शरीरातील एका खोलवरच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं. ही समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. लोक सकाळी उठल्यावर ऊर्जाहीन झाल्यासारखे वाटतात. त्यांचे हात आणि पाय जड वाटतात. त्यांना काम करण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर थकवा जाणवत राहतो. बऱ्याच लोकांना तर त्यांच्या शरीरात कुठेतरी सतत वेदना जाणवतात. कधी सांधे आखडतात, कधी स्नायू ताणले जातात, कधी संपूर्ण शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो. पण प्रश्न असा आहे की असे का होतं? हे केवळ वाढत्या वयामुळे आहे का, की यामागे इतर काही मूळ कारणे आहेत? पोषक तत्वांची कमतरता, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत. जेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाही तेव्हा त्याची ऊर्जा हळूहळू कमी होते आणि हा अशक्तपणा थकवा आणि वेदनांच्या रूपामध्ये प्रकट होतो. जेव्हा सर्वात मोठी समस्या ही आहे की लोक याला गांभीर्याने घेतच नाही. त्यांना वाटतं की हा फक्त सामान्य थकवा आहे आणि विश्रांतीने तो निघून जाईल. पण जेव्हा ही स्थिती दीर्घकाळ टिकून राहते तेव्हा ते सूचित करतं की शरीराला अंतर्गत बळकटीची गरज आहे. चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला महागडे उपचार, गुंतागुंतीची औषधं आणि विशेष पूरकांची गरज नाही. तुमच्या घरामध्ये आढळणारे साधे घटक तुमच्या शरीराची ऊर्जा आणि शक्ती पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात. जर ते योग्य आणि नियमित घेतले तर शरीराला आतून मजबूत करण्यास ते मदत करतात. आज आपण ज्या 2 घटकांबद्दल चर्चा करणार आहोत ते इतके सामान्य आहेत की तुम्ही कदाचित त्यांचा आधीच वापर करत असाल, परंतु त्यांचे खरे फायदे आणि योग्य वापराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घेतल्यास ते अशक्तपणा कमी करण्यास, ऊर्जा वाढवण्यात आणि संपूर्ण प्रणाली पुन्हा सक्रिय करण्यास मदत करू शकतात. या 2 घटकांबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर ठरतात. मग तुमचं वय 30 असो, 50 असो किंवा 70 किंवा त्याहूनही जास्त असो. ते शरीराला नैसर्गिक ऊर्जा प्रदान करू शकतात. ते हळूहळू अशक्तपणा कमी करतात आणि चैतन्य पुनर्संचयित करण्यास मदत करतात. पहिल्या घटकावरती चर्चा करण्यापूर्वी आपल्या शरीराला सर्वात जास्त कशाची गरज आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराला कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, प्रथिने, जीवनसत्वे आणि अनेक आवश्यक खनिजांची गरज असते. जेव्हा यांची कमतरता भासते तेव्हा आपलं शरीर हळूहळू कमजोर होतं, ज्यामुळे थकवा, वेदना आणि सुस्ती येते. ही कमतरता दूर करण्यासाठी आपण एका अगदी सोप्या पण प्रभावी घटकापासून सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे शेंगदाणे. होय, ते शेंगदाणे जे आपण सहसा नाश्ता म्हणून खातो किंवा हिवाळ्यामध्ये चहासोबत घेतो. शेंगदाणे सामान्य वाटू शकतात, पण त्यात पोषक तत्वांचा खजिना दडलेला आहे. त्यात नैसर्गिकरित्या प्रथिने, आरोग्यदायी चरबी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक खनिजे असतात, जे शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकी स्वस्त आणि साधी गोष्ट शरीरावर खरोखरच इतका परिणाम करू शकते का? विशेषतः जेव्हा बाजारामध्ये काजू, बदाम आणि अक्रोड यांसारखे महागडे सुकेमेवे उपलब्ध आहेत. पण सत्य हे आहे की योग्य प्रकारे वापरल्यास शेंगदाणे इतर कोणत्याही चांगल्या पदार्थापेक्षा कमी पौष्टिक नाहीत. शेंगदाण्यांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की शरीराची हाडे मजबूत करण्यात ते मदत करतात. ज्यांना गुडघेदुखी, पाठदुखी किंवा शारीरिक अशक्तपणाचा त्रास होतो त्यांच्यासाठी ते नैसर्गिकरित्या आधार म्हणून काम करू शकतात. शेंगदाण्यांमध्ये असलेलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम केवळ हाडेच मजबूत करत नाही, तर शरीराच्या मज्जासंस्थेलाही आधार देतात. याचा अर्थ असा की त्यांचे फायदे केवळ हाडांपुरतेच मर्यादित नाही, तर ते संपूर्ण शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यासही मदत करू शकतात. शिवाय जेव्हा शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा नसा कमकुवत होणं, हातापायांना मुंग्या येणं, थकवा आणि स्नायू दुखणं यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणामध्ये असल्यामुळे ते समस्या कमी करतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई देखील असतं, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट मानलं जातं. ते शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास आणि त्वचा, केस व पेशी निरोगी ठेवण्यासही मदत करतं. जेव्हा शरीरामध्ये कुपोषण होतं तेव्हा त्याचे परिणाम केवळ थकव्यापुरते मर्यादित नसतात, तर केस गळणं, त्वचेच्या समस्या आणि स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये शेंगदाणे शरीराला अंतर्गत आधार देऊ शकतात. ते पचनसंस्था मजबूत करण्यासही मदत करतात.
जर तुमचं अन्न व्यवस्थित पचत नसेल, गॅस होत असेल किंवा पोट जड वाटत असेल तर हे अपचनाचं लक्षण आहे. शेंगदाण्यांमधील फायबर ही प्रणाली सुधारण्यास मदत करू शकते. मात्र हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की केवळ शेंगदाणे खाणं पुरेसं नाही, त्यांचे योग्य प्रकारे आणि योग्य वेळी सेवन करणं देखील आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने सेवन केलेला कोणताही पदार्थ योग्य पद्धतीने सेवन केलेल्या पदार्थ इतका प्रभावी नसतो. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या घटकावरती चर्चा करणार आहोत, जो शेंगदाण्यांसोबतच तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा आणि शक्ती देण्यास मदत करू शकतो. हा घटक शेंगदाण्यांइतकाच सामान्य आहे आणि जवळजवळ प्रत्येक घरामध्ये सहज आढळतो. पण त्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला दीर्घकाळ अशक्तपणा, थकवा आणि वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कारण शरीर नेहमीच संकेत पाठवत असतं. आपल्याला फक्त ते संकेत समजून घेण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण ते संकेत समजून घेतो आणि योग्य पोषण देण्यास सुरुवात करतो तेव्हा शरीर हळूहळू आपली नैसर्गिक शक्ती परत मिळवू लागतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सततचा थकवा, अशक्तपणा आणि वेदना केवळ वय आणि कामामुळे नसतात. अंतर्गत पोषणाचा अभाव हे देखील एक प्रमुख कारण असू शकतं. आता आणखी एका महत्त्वाच्या घटकाला समजून घेण्याची वेळ आली आहे, जो शेंगदाण्यांसोबतच तुमच्या शरीराची ऊर्जा, शक्ती आणि संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतो. हा घटक पहिल्या घटका इतकाच सामान्य आहे, परंतु त्याचे फायदे इतके सखोल आहेत की लोक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना वाटतं की हे फक्त गोड वाळलेलं फळ आहे. हा घटक आहे तो म्हणजे मनुका. त्याच मनुका ज्या जवळजवळ प्रत्येक घरात आढळतात. लोक कधीकधी ते खिरीमध्ये तर कधी हलव्यामध्ये घालतात किंवा हलका नाश्ता म्हणून खातात. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की ही छोटीशी गोष्ट शरीरातील गंभीर समस्या सुधारण्यास मदत करू शकते. मनुका म्हणजे खरं तर वाळवलेली द्राक्षेच असतात. त्यांच्या नैसर्गिक गोडव्यासोबतच त्यात अनेक आवश्यक पोषक तत्वेसुद्धा असतात. त्यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर आणि विविध अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करतात. आता आपण आधी एका अशा समस्येबद्दल बोलूया जी आजकाल खूप सामान्य झाली आहे. सततचा ताण, मानसिक थकवा आणि अस्वस्थता. बरेच लोक दिवसभर विचार करत बसतात. अगदी लहान सहान गोष्टीही त्यांच्या मनावरती भार टाकतात आणि त्यांना रात्री नीट झोप लागत नाही. हा परिणाम केवळ मनापुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीरावर होतो. जेव्हा मन शांत नसतं तेव्हा शरीराला विश्रांती मिळत नाही आणि जेव्हा शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही तेव्हा सकाळी उठल्याबरोबर थकवा जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये मनुका शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. मनुकांमध्ये असलेली नैसर्गिक साखर त्वरित ऊर्जा देते, परंतु ती शुद्ध साखरेप्रमाणे हानी पोहोचवत नाही. उलट हळूहळू ऊर्जा देते, ज्यामुळे शरीर जास्त काळ सक्रिय राहतं. शिवाय त्यात असलेले पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ते रक्तदाब संतुलित ठेवण्यास आणि हृदयाच्या कार्याला आधार देण्यास मदत करतं. ज्यांना अनियमित हृदयाचे ठोके, रक्तदाबाच्या समस्या किंवा थकवा जाणवतो त्यांच्यासाठी मनुका एक नैसर्गिक मदत ठरू शकतात. आज जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला भेडसावणारी आणखी एक मोठी समस्या म्हणजे पचनाच्या समस्या, जसं की गॅस, पोट जड होणं, बद्धकोष्ठता किंवा अपचन. जेव्हा पचनक्रिया बिघडते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती होतो. कारण खराब पचनसंस्थेला योग्य पोषण मिळत नाही आणि या पोषणाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा वाढतो. या बाबतीतही मनुका एक मोठी मदत करू शकतो, कारण त्यात चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतं, जे पचन सुधारण्यास मदत करतं. बऱ्याच लोकांना वारंवार छातीत जळजळ, गॅस आणि पोटात जडपणा जाणवतो. ही सर्व अपचनाची लक्षणे आहेत. मनुका आतड्यांच्या कार्याला आधार देऊन आणि अन्न योग्यरित्या पचण्यास मदत करून या समस्या हळूहळू कमी करण्यास मदत करू शकतात. आता आपण ॲनिमियाबद्दल बोलूया, जो विशेषतः महिला आणि वृद्धांमध्ये सामान्यपणे आढळतो. जेव्हा शरीराची लोहाची कमतरता असते तेव्हा व्यक्ती लवकर थकते, चक्कर येते आणि चेहरा फिका आणि अशक्त दिसतो. मनुकांमध्ये नैसर्गिक लोह असतं, जे रक्त तयार होण्यास मदत करतं. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी हळूहळू सुधारण्यास मदत होते आणि शरीराला अधिक ऊर्जावानसुद्धा वाटतं. मनुकांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ते त्वचा आणि केसांसाठी देखील चांगले मानले जातात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत करतात. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की एवढी साधी गोष्ट इतक्या समस्यांवर कसा परिणाम करू शकते. याचं उत्तर सोपं आहे. जेव्हा शरीराला योग्य नैसर्गिक पोषण मिळतं तेव्हा त्यात स्वतःला बरं करण्याची क्षमता असते.
मनुका त्या नैसर्गिक पोषणाचा एक चांगला स्रोत आहे. पण इथेही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीचा वापर करणं. कारण जर कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने सेवन केली तर तिचे पूर्ण फायदे मिळू शकत नाही. आता आपण हळूहळू त्या भागाकडे जात आहोत ज्याची प्रत्येकजण सर्वात जास्त वाट पाहत आहे. मनुका आणि शेंगदाण्यांचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी त्यांचं सेवन नक्की कसं आणि केव्हा करावं. अनेक लोक शेंगदाणे कधीही खातात, पण त्यांना हे माहीत नसतं की शरीरामध्ये पोषक तत्वे सर्वोत्तम प्रकारे शोषली जाण्यासाठी एक नैसर्गिक वेळचक्र असतं. जर तुम्ही त्यांचं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केलं तर ते शरीरामध्ये अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात. तथापि जर तुम्ही त्यांची चुकीच्या पद्धतीने सेवन केलं तर त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. सर्वप्रथम आपण प्रमाणाबद्दल बोलूया. शेंगदाण्यांसाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे. तुमच्या तळहातावर मावेल इतके संख्या पुरेशी मानली जाते. यापेक्षा जास्त सेवन करण्याची गरज नाही, कारण शरीर पोषक तत्व संतुलित प्रमाणात घेणंच गरजेचं असतं. सुमारे 10 ते 11 मनुके पुरेसे मानले जातात. त्यापेक्षा जास्त खाण्याची गरज नाही, कारण त्या नैसर्गिकरित्या गोड असतात आणि शरीराला फक्त मर्यादित प्रमाणामध्ये साखरेची गरज असते. आता सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे त्या कशा तयार करायच्या. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही घटक वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पाण्यामध्ये भिजवा. एका भांड्यामध्ये शेंगदाणे तर दुसऱ्या भांड्यामध्ये मनुका. भिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्वे सक्रिय होतात. या प्रक्रियेमुळे शरीराला ते पचवणं आणि शोषून घेणं सोपं जातं. सकाळी उठल्यावर तुम्ही या भिजवलेल्या मनुका सकाळी उठल्याबरोबर खाऊ शकता. त्या हळूहळू चावून खा, जेणेकरून शरीर त्यांना व्यवस्थित पचवू शकेल. त्यानंतर तुम्ही शेंगदाणे एकतर थेट चावून किंवा थोड्या पाण्यासोबत खाऊ शकता. काही लोक त्यांना मिक्सरमध्ये हलके दळूनही घेतात, पण हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. मुख्य उद्देश शरीराला नैसर्गिक पोषण देणं हा आहे, कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये गुंतणं हा नाही. जेव्हा तुम्ही हे नियमितपणे करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हळूहळू बदल दिसू लागतील. सकाळी उठल्यावर तुम्हाला हलकं वाटेल आणि दिवसभर अधिक ऊर्जावान वाटेल. थकवा कमी होतो आणि शरीर अधिक सक्रिय वाटतं. पचनक्रिया सुधारते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक ताण हळूहळू कमी होतो. जेव्हा शरीर आतून मजबूत होतं तेव्हा त्याचे परिणाम बाहेरून दिसतात. चेहऱ्यावर तेज, शरीरामध्ये चपळता आणि मनात स्थिरता. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की कोणताही नैसर्गिक उपाय नियमितपणे वापरल्यासच काम करतो. 1-2 दिवसांमध्ये कोणतेही लक्षणीय बदल दिसणार नाहीत, परंतु सातत्यपूर्ण सरावाने शरीर हळूहळू प्रतिसाद देऊ लागतं आणि हाच नैसर्गिक उपायांचा सर्वात मोठा फायदा आहे. ते हळूहळू पण कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणतात. आता आपण अंतिम विभागाकडे वळूया, जे आपण एका संपूर्ण नित्यक्रमाच्या फायद्यांचा सारांश देऊ आणि एका साध्या निष्कर्षासह हा विषय संपू. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की शेंगदाणे आणि मनुका यांसारख्या साध्या गोष्टीसुद्धा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास अशक्तपणा, थकवा आणि अंतर्गत असंतुलन लक्षणीयरित्या सुधारू शकतात. पण सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळावेत यासाठी त्याचा आपल्या दैनंदिन नित्यक्रमामध्ये कसा समावेश करायचा. अनेकदा लोक सुरुवात करतात, पण काही दिवसांनी ते सोडून देतात आणि पुन्हा तोच जुना थकवा, अशक्तपणा आणि सुस्ती अनुभवतात. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही कोणतीही चांगली सवय सातत्याने अंगीकारता. सर्वप्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपलं शरीर एका यंत्रासारखं आहे, पण ते काही सामान्य यंत्र नाही. त्याला योग्य इंधन, योग्य विश्रांती आणि योग्य काळजीची सुद्धा गरज असते. जर त्याला सतत चुकीचे पदार्थ दिले गेले तर ते हळूहळू कमजोर होतं. आजची सर्वात मोठी समस्या ही आहे की लोक आपल्या शरीराला वेळ देत नाही. झोप पुरेशी नसते, खाणंपिणं चुकीचं असतं आणि तणाव वाढतच जातो. परिणामी शरीर हळूहळू थकवा आणि अशक्तपणाचं घर बनतं. शेंगदाणे आणि मनुका यांसारखे पदार्थ या संपूर्ण प्रणालीला आधार देतात, पण ते काही जादू करत नाही. ते शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात, ज्यांची आपल्या आहारामध्ये अनेकदा कमतरता असते. आता आपण चर्चा करूया की त्यांचा आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये कसा समावेश करायचा, जेणेकरून त्यांचे परिणाम टिकून राहतील. सर्वप्रथम तुम्हाला हे तुमच्या सकाळच्या दिनचर्येचा भाग बनवणं आवश्यक आहे. रात्रभर भिजवलेले मनुका आणि शेंगदाणे रिकाम्या पोटी किंवा हलका नाश्ता म्हणून खाणं उत्तम. पोट रिकामं असताना शरीर पोषक तत्वे अधिक प्रभावीपणे शोषून घेतं.
सकाळी उठल्यावर सर्वात आधी शरीराला हायड्रेट करण्यासाठी थोडंसं पाणी प्यावं. त्यानंतर भिजवलेले मनुके हळूहळू चावून खावे. यामुळे हलकी नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात होते. पुढे शेंगदाणे खावे. ते पूर्णपणे चावून खावे जेणेकरून ते पचतील आणि सहज पचतील. तुमची इच्छा असल्यास तुम्ही ते हलक्या नाश्त्यासोबतही खाऊ शकता. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतही छोटे बदल करणं आवश्यक आहे. जर तुम्ही फक्त आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पण अनारोग्यदायी सवयी कायम ठेवल्या तर तुम्हाला पूर्ण लाभ मिळणार नाही. दररोज किमान 20 ते 30 मिनिटं हलकं चालण्याची खात्री करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शेंगदाणे व मनुक्यांमधील पोषक तत्वे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचण्यास मदत होते. या व्यतिरिक्त पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर शरीराला योग्य विश्रांती मिळाली नाही तर कोणताही उपाय पूर्णपणे प्रभावी ठरत नाही. झोप हा शरीराचा स्वतःची दुरुस्ती करण्याचा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे. आता आपण काही आठवड्यांमध्ये अनुभवू शकणाऱ्या बदलांबद्दल बोलूया. सर्वप्रथम सकाळी उठल्यावर तुम्हाला हलकं वाटेल. तुमचं शरीर हलकं आणि अधिक सक्रिय वाटेल. दिवसाच्या सुरुवातीला जाणवणारा थकवा हळूहळू कमी होईल. तुमची ऊर्जा दिवसभर टिकून राहील आणि छोटी कामे करतानाही तुम्हाला आळस वाटणार नाही. जी कामे पूर्वी खूप मोठी वाटत होती ती आता सोपी वाटतील. तुमची पचनसंस्था देखील सुधारू लागेल. गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट जड होणं यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. जेव्हा तुमचं पोट निरोगी असतं तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतं. झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकतं. तुम्हाला लवकर झोप लागेल आणि झोप अधिक गाढ लागेल, ज्यामुळे सकाळी तुम्हाला पूर्णपणे ताजंतवानं वाटेल. तुम्हाला मानसिक फरकही जाणवेल. तणाव कमी होईल. तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला स्थिरतेची भावना जाणवेल. जेव्हा शरीर मजबूत असतं तेव्हा मन देखील अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतं. आता मला एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. हा उपाय कोणत्याही आजारावरचा इलाज नाही, तर शरीराला नैसर्गिकरित्या आधार देण्याचा एक मार्ग आहे. शरीराला आतून मजबूत करणं आणि पोषक तत्वांची कमतरता दूर करणं हा याचा उद्देश आहे. जर तुम्हाला एखादी गंभीर आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या असेल तर योग्य वैद्यकीय सल्ला घेणं नेहमीच महत्त्वाचं असतं. तथापि हा उपाय सामान्य अशक्तपणा, थकवा आणि पोषक तत्वांच्या कमतरतेसाठी एक मौल्यवान आधार ठरू शकतो. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. कोणताही नैसर्गिक उपाय तेव्हाच काम करतो जेव्हा तो सातत्याने अवलंबला जातो. काही दिवसांसाठी तो थांबवल्याने लक्षणीय बदल होणार नाही, पण जेव्हा तुम्ही त्याची सवय लावता तर तेव्हा नक्कीच बदल होतो. तेव्हा शरीर हळूहळू स्वतःला बरं करू लागतं आणि हेच अंतिम सत्य आहे. तुमच्या शरीरामध्ये बदल घडवण्यासाठी लहान सातत्यपूर्ण पावलांची आवश्यकता असते, मोठ्या बदलांची नाही. आता जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल खरोखरच गंभीर आहात आणि उत्तम आरोग्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया ती तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कारण इतर कोणालाही याची गरज भासू शकते आणि त्यांना त्याचा फायदा निश्चितच होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात छोटे पण महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकणारी अशीच माहिती तुम्हाला मिळत राहावी यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच सोप्या, घरगुती आणि उपयुक्त आरोग्य टिप्स मिळत राहतील. धन्यवाद.